आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुसळधार पावसामुळे कल्याण जवळील लांबिवली परिसरात एनसीआर कंपनीची संरक्षण भिंत कोसळली। संरक्षण भिंत एका रिक्षावर पडल्यानं चालक गंभीर जखमी झाला। भायखळा पोलीस स्टेशनला भीषण आग लागली। पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। बीडच्या वडवणी इथं वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संजय राठोड यांना मुख्यमंत्री करा अशा समर्थकांनी घोषणा केल्या। वसंतराव नाईक साहेबांना एवढं मोठं कुणी होऊ शकत नाही असंही ते म्हणाले। नीट पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी देशाची माफी मागावी यासाठी पुण्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला। अनेक विद्यार्थी, तरुणी आणि नागरिक कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते। लाडक्या बहिणींना दिले जाणारे 1500 रुपये महिला खरेदीवर खर्च करतात। महिलांपेक्षा व्यापारी आम्हाला विचारतात पैसे कधी टाकणार आहेत। योजनेचे पैसे महिलांनी जपून वापरावे असं आदित्य तटकरे म्हणाले। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला। सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संभाजीनगरात महाविकास आघाडीसह विविध सामाजिक संघटनांनी विजयी तिरंगा मार्च काढला। क्रांती चौक ते पैठण गेट दरम्यान काढण्यात आलेल्या मार्चमध्ये अंबादास दानवे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। अहिल्यानगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुन्हा ब्रेक लागला। वैद्यकीय आयोगानं लेटर ऑफ परमिशनचे आरोप फेटाळलेत। खासदार निलेश लंके महाविद्यालयासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांच्याशी चर्चा करून परवानगीसाठी प्रयत्न करणार आहेत। गोंदियाच्या कटंगी इथं खासदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमादरम्यान ज्या शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली आहे त्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र सोपवण्यात आलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अहिल्यानगरच्या वाडिया पार्क इथं विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला। विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवत, रंग लावत आनंद व्यक्त केला। दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी आणि ठाणे शहराच्या वतीनं 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन इथं गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। पुण्यातील अखिल मंडई मंडळ शारदा गणपती इथं शरद पवार यांनी भेट देऊन महापुरुषांच्या फोटो फ्रेमची पाहणी केली। महात्मा गांधी, महात्मा फुले, यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज महापुरुषांच्या फोटो फ्रेमचा समावेश होता। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात सोलापुरात आठवले गटानं आंदोलन केलं। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। मुंबईतील गणेश मूर्ती कार्यशाळेतून सुयोगचा सम्राट या मंडळाच्या गणेश मूर्तीचं आगमन झालं। मुंबई ते सुरत असा प्रवास करत गणेश मूर्ती सुरतमध्ये सुयोगचा सम्राट विराजमान होणार आहे। अहिल्यानगरमधील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या विश्वस्त मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात सभासदांनी मुख्य शाखेसमोर उपोषण केलं। इतर जिल्ह्यातील शिक्षकांना बेकायदेशीरपणे सभासद करून घेणं आणि सर्व नियम धाब्यावर बसवून केलेली नोकर भरती तात्काळ रद्द करावी या मागण्या करण्यात आल्या।